मत्ताईची चोकटली खबर 17वा अध्याय। 6 रोज झाल्यावर येसू पेतुरता याकोबता आणि त्याचा भाऊ झालेले योहनता धरून उजरहोचे एक डोंगरावर एकलाच गेला। तेथी त्यांचे पुढा त्याचा रूप बदलला, त्याचा मुकुटवा सूर्यजेवणी झलुकला, त्याचे कपडे उजड जेवणी धवरे झाले। हदेक प्रवक्तानं झालेले मोसे आणि एलिया त्यांले दिसून त्या संग बोलत राहिले। तवा पेतूर, प्रभू आम्ही येथे राहोच चोकोट, तुले पसंत राहिले ना? येती तुले एक, मोसेले एक आणि एलियाले एक 3 डेरे टाकतो म्हणून येसूले सांगला। तो अनेक बोलत राहतानी अदेक जलकवची एक डल त्यांत झाकली। हो माझा लाडता लेख होये, याच पण मी खूप खुशी होत हो। याची गोष्ट ऐका म्हणून एक लेंग ते डलीपणू ऐकू आला। शिष्याना ते गोष्ट ऐकून भुईवर पडून खूप भियले। पण येसू त्यांच्या जवळ येऊन त्यांत हाबडून तुम्ही उठा, भिय नको म्हणून सांगला। त्यांनी डोळे उघडून वद्र देखल्यावर फक्त येसूस पणी आणि कोणीच नाही दिसले। त्यांनी डोंगर उतरून येऊत राहतानी माणसाचा लेख मेलेवाले पण उठुतले, हे दर्शनीचे बारेत तुम्ही कोणालाच नको सांगा म्हणून येसू त्यांना आज्ञा दिला। तवा त्याच्या शिष्याना असं तो एलियांदी येवो म्हणून कानडीत बोधकराचे वाले कहा सांगतायत म्हणून त्या आता पुसले। त्यासाठी तो एलिया येऊन समजे तयार करते म्हणूची गोष्ट खरंच होय म्हणून म्हणला। तरी पण एलिया याच्या अंदीस आला। त्यांनी त्यात ओळखे नसला, आपल्याला पसंत आले वनी त्याले केले। माणसाचा लेख काय तसाच त्यांच्या हातनू गोसे भोगते म्हणून तुम्हाला सांगतो म्हणला। तवा येसू बाप्तिजम देवाची योहनच्या बारेत आपल्याला सांगला म्हणून शिष्यानं चोवले। त्यांनी माणसांच्या मादीच्या जवळ आल्यावर एकला माणूस येसूच्या जवळ येऊन त्याच्या पुढे ठोंगरे टेकून असं म्हणला, प्रभू माझ्या लेकरावर दया दाखवू, तो पिडसी येणेकून खूप गोस भोगताये। कसं म्हणले ना, विस्तपा आणि पानेपा घडी घडी पडताये। तुझे शिष्यांच्या जवळ त्याता धरून आलो पणी त्यांनी त्याता चकोट करावं नाही शकले म्हणून सांगला। त्यासाठी येसू विश्वास नसले मूर्ख पिढीचे वाले ना, तुम संग मी कवरी राहू, कवर मी तुमचं सोसवू, त्याता माझ्याजवळ धरून या म्हणून जबाब दिला। तवा येसू ते वाईट आत्मेत डटुलेवर ते वाईट आत्मा त्याता सोडून गेला। ते व्यक्तीपणू तो लहान पोरगा चकोट झाला। मग शिष्याना कोणीच नाही राहिल्यावर येसूच्या जवळ येऊन आम्ही कहा ते भूत तर नाही खेदाव शकलो म्हणून त्याता पुसले। त्यासाठी येसू तुम्हाला कमी विश्वास राहणे कोण ते वाईट आत्मेता नाही खेदाव शकल्या। तुम्हाला मौरीचे दाणे जितकं विश्वास राहिले ना, हे डोंगरात देखून येथून तेथे जाय म्हणून म्हणले ना ते जाते। तुमचे न होय नसला कोणतंच नाही रे म्हणून कटकने तुम्हाला सांगतो म्हणून त्यांता म्हणला। त्यांनी गलिली आल्यावर येसू माणसाचा लेख माणसांच्या हाती हवाली करायचं पडते, त्यांनी त्याता मारून टाकते। 3 रोजी तो उठते म्हणून त्यांना सांगल्यावर शिष्याना ते ऐकून खूप कलाकला झाले। त्यांनी कफेर्नहूमले आल्यावर अर्धा शेकल मनावचा टॅक्स वसूल करावचे वाले पेतूरच्या जवळ येऊन तुमचा मास्तर हे अर्धा शेकल नाही बांधे की म्हणून पूछतानी बांधते म्हणून जवाब दिले। तो घराच्या अंदर येऊन बोलावचे अंदीस येसू ते घटनेच्या बारेत, सिमोन तुले काय समजत आहे? हे कलीचे राजे तैसली आणि टॅक्सा कोण पण वसूल करतेत, आपणाच्या लेकरांपणू की नाही तर दुसऱ्यांपणू म्हणून पूछला। सिमोन दुसऱ्यांपणूस म्हणून सांगल्यावर येसू तसं म्हणले ना, लेकरा टॅक्सा बांधावचा जुरत नाही। तरी पण आम्ही त्यांत आडवे नसला रेहजोग तू समदूर जाऊन घरी टाकून अंदी वदरायोचे मासरीत धरून तिचे तोंड तोगड केले ना 1 शेकल भेटते, ती आणून माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी त्यांले दे म्हणून येसू पेतूरले सांगला।